नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला आंब्यापासून रेसिपी दाखवणार आहे. आंब्याचे तुकडे आप्या पात्रात टाकून तर पहा, काय भन्नाट रेसिपी बनते. तर मी इथे आंबे घेतलेले आहेत, चांगले हापूस आंबे आहेत. तर आता मी एक आंबा घेणार आहे, जास्त नाही. एकच आंब्याचा आपल्याला रेसिपी करायची. एक आंबा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला होता आंबा. आणि आता ह्याचं मी ते मागचं त्याचं असतं ना, जिथे देठ असतो तिथे ते काढून टाकायचं आणि हा आंबा असा सुरीने सोलून घ्यायचा. त्याचं बाहेरचं साल काढून टाकायचं पूर्ण. हे बघा, अशा तऱ्हेने सगळं साल असं काढल्याने ही आंबा सोलण्याची सोपी पद्धत. अशा तऱ्हेने आंबा सोलायचा. आंबरस करण्यासाठी पण तुम्ही असं सोलू शकता किंवा कापून खाण्यासाठी बी सोलू शकता तुम्ही. म्हणजे कुठल्याही तुम्हाला डिश बनवायची असेल तर अशा पद्धतीने आंबे सोलायचे. त्यातलं गर पण निघून जात नाही आणि आंबा आपला जेवढा हवी पाहिजे ना असं आपल्याला ते भेटतं सर्व आंब्यामध्ये. तर अशा पद्धतीने आंबा कधी पण सोलायचा. आपण आंबरस करायच्या वेळेस पण असाच सोलायचा. तर पहा, आता हे सगळं साल काढून झाले. आता मी ह्याचे असे तुकडे करणार आहे. पहा, असे तुकडे केले ना तर मग ह्याला कट मारणार आहे असे. हे बघा, असे कट मारले का मग इकडून असं कापलं का हे तुकडे तयार झाले. किती सोपं आहे ना. इकडे पण असंच, म्हणजे किती भारी वाटतंय ते सर्व. हे बघ, अशा पद्धतीने सर्व साल काढायचे आणि असा गर काढून घेते मी. पहा आंब्याचा. मैत्रिणी, ही डिश एकदम अप्रतिम आहे. आप्पे पात्रामध्ये बनवणार आहे, पण आंब्याची बनवणार आहे. तर काय बनवणार आहे आप्या पात्रामध्ये? आंबे तुम्ही सांगितलेले आहेत थंबनेलमध्ये का आप्या पात्रामध्ये आंब्याचे तुकडे टाकून तर पहा. तर मी आता टाकणार आहे आंब्याचं सर्व काही त्याच्यामध्ये आप्या पात्रात आणि बनवणार आहे आप्या पात्रामध्ये डिश. फार अप्रतिम लागते ही डिश. तुम्ही नक्कीच करून पहा कशी काय बनणार आहे आप्या पात्रामध्ये. तर हे पहा, तर हे सर्व घेतलेलं आहे. आता हे ना भांडं घेते मिक्सरचं पहिलं. तर भांडं घेतलं, इथे मी रवा टाकला 1 वाटी, गव्हाचं पीठ टाकलं 1 वाटी. बघा किती हेल्दी होणार आहे एकदम रेसिपी. आणि इथे दूध टाकलं 1 वाटी. पहा, एक एक जिन्नस टाकते मी. हे आंब्याचा गर, पूर्ण एक आंब्याचा गर सोडून द्यायचा त्याच्यात. आणि 2 चमचे मला साखर घालायची त्याच्यात. हे बघ, 2 चमचे पुरेसे आहे. आंबे भरपूर गोड आहे ते, म्हणून कमी साखर टाकलेली आहे. तर पहा आता तुम्ही, मी आता ह्याला 1 चमचावर साजूक तूप टाकणार आहे. हे बघा, 1 चमचावर मी साजूक तूप टाकलेलं आहे. वाटतानीच टाकायचे हे सर्व. आणि ह्याला झाकण लावून याला एकदम बारीक करून घ्यायचं. म्हणजे एकदम असं मुलायम करून घ्यायचं. तर घेतलेलं आहे मुलायम करून. आता मी ते आता पुढे पहा मी कशा पद्धतीने घेतलेलं आहे, काय घेतलेलं आहे दाखवते. हे बघा, किती रंग छान आलेला आहे आंब्याचा आणि त्या सगळ्या मिश्रणाचा. भारी दिसते ना एकदम. आता हे ना सर्व एका भांड्यात घेते काढून. सर्व काढून घेतले मी आता एका वाटीमध्ये. हा सगळा पल आहे आंब्याचा आणि रवा, गव्हाचं पीठ, साखर, दूध हे सर्व वाटून घेतलेलं आहे मी याच्यातच पूर्ण. आता पुढे काय काय लागणार आहे आपल्याला पाहूया. एवढं तर वाटून झालेलं आहे आपलं. पुढे काय लागणार आहे, कशी बनवणार आहे रेसिपी. इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हे बघ, नकळत.
गोड टाकलेलं आहे ना, गोडाचा पदार्थ आहे ना, थोडंसं मीठ टाकायचंच कधी पण. थोडं मीठ टाकलेलं आहे. सेंधं मीठ आहे आमच्याकडं, म्हणजे ते चॉकलेटी लाल कलरचे भेटते ना ते. विलायची पावडर टाकते एक अर्धा चमचावरून. आणि ह्याला ना आता मी बाजूला ठेवते. आता हे आप्पे पात्र घेतलेले आहे. आप्पे पात्राला काय करायचं, तेल घ्यायचं, तूप घेणार आहे मी. तूप घ्यायचं आणि थोडं थोडं तूप टाकायचं त्याच्यात. पूर्ण आप्पे पात्र्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून द्यायचं. आणि ते सर्वीकडे लागलं पण पाहिजे, त्याची पण काळजी घ्यायची. तसं बोटाने जरा फिरवलं तरी चालेल. माझ्याकडे ब्रश होता पण तो भेटाने आता मला, नाही तर ब्रश जरासा फिरवला तरी झाला असतं ते. हे सर्व काही झालेलं आहे आपलं आता. आता हे मिश्रण घेते. आता मला इथे वापरायचं आहे विनो. 1 पॉकेट विनोचं घेणार आहे. आणि पूर्ण पाकिट हे सोडून देणार आहे. हे बघा, पूर्ण पाकिट सोडून दिलं. थोडंसं पाणी घालायचं आपल्याला त्याच्यावर, मग ॲक्टिवेट होईल तो विनोचं पाकिट पूर्ण. आता हे मी पाणी घालते जरासं थोडंसं त्याच्यावर, म्हणजे काय होईल, सगळं ॲक्टिवेट होईल आणि ते सगळं आता मिक्स करायचं. छान पटकनी फेटून घ्यायचं याला. विलायची पावडर टाकलेली आहे आणि विनो टाकलेला आहे आता. तर छान फेटून घेतल्यानंतर पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवते. आता मस्त फेटून झालेले आहे बऱ्यापैकी हे. आता घ्यायचे आपल्याला आप्पे पात्र. मिक्स करायचं, थांबायचं नाही. आणि आता आप्पे पात्र घेऊन बंद करते. आता आप्पे पात्रामध्ये तूप पण लावलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे. आता याच्यात मला सोडायचं आहे 1-1 चम्मच भरून ते बेटर, म्हणजे सगळं बनवलेलं रवा, गव्हाचं पीठ आणि आंब्यापासून साखर, हे 4 जिन्नस घालून बनवलेलं आहे. हे अगदी हेल्दी नाश्ता आहे. नक्कीच तुम्ही पहा, एकदा बनवून पहा. खरंच आंब्याचा सीझन चाललेला आहे तर फार सुंदर लागतंय. असे आप्पे कधीच खाल्ले नसतील तुम्ही. आंब्याचे आप्पे नक्कीच बनवून पहा एकदा. खूप धमाल खाण्यापदी पण आहे आणि खरंच टेस्ट भरपूर आहे. हे पहा, आता मी हे झाकण ठेवणार आहे. पहिलं मी 5-6 मिनिटांनी पाहणार आहे. परत एकदा 5-6 मिनिटातच पाहते लगेच. तर हे पटापट उलटं करून घेते. किती सुरेख दिसतात आणि केवढे टम फुगलेत का नाही पहा मैत्रिणीनं. तेवढेच खायला टेस्टी लागतं ते, एवढे जबरदस्त. आणि मी गव्हाचं पीठ आणि रवा घातला आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं हेल्दी भरपूर आहे. ह्या उन्हाळ्यात मध्ये करा अशा पदार्थ आंब्यांचे. या नाही त्या पद्धतीने करू शकता. एकदम मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखे झालेले आहेत आणि बाहेरून कुरकुरीत पण वाटतात. खूप तोंडात टाकले का गायब होणारे आहे ते. नक्कीच पहा. आता खालची बाजू खाई तिकडे कोपऱ्याला असल्यामुळे कच्ची आहे, एकदा झालं का झालं. आता छान होतील ते. आता परत थोडं झाकण ठेवते. 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं. आणि 2 मिनटांनी परत दाखवते तुम्हाला. अगदी सोपं पद्धतीचं हे आप्पे आहेत, आंब्याचे आप्पे. एकदा करून पहा मैत्रिणींनो. नक्कीच आवडलं तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवा कसे वाटले माझे आप्पे. कुठून पाहताय मैत्रिणींनो, कसे वाटले ते पण सांगा. वेगळी पद्धतीचे गोड आप्पे बनवलेले आहेत. खूप टेस्ट आहे ह्या आप्प्यांना. खूप सुरेख दिसतात पण आणि खूप छान वाटतात सर्व काही.
तर तुम्हाला आवडेलच. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता मी सर्व काढून घेणार आहे पहा. सर्व काढून घेते आता मी. सहजरीती निघतात, बघितलं ना, म्हणजे करपलं नाही किंवा काहीच नाही. तेवढेच खायला खूप टेस्टी, आतमध्ये जाळी पडती नुसती, खूप छान. तर सर्वच काढून घेते मी, मग दाखवते तुम्हाला. हे झालं नाही अजून नीट एवढंच. पहा किती सुरेख आहे का नाही, किती छान दिसते. अशा पद्धतीने करून पहा मैत्रिणी एकदा. खरंच खूप टेस्टी, तुम्ही कधीही खाऊ शकता आणि पाहुणे आले तर त्यांना देऊ शकता नाश्त्याला. हे जाळीदार पहा किती जाळी पडलेली आहे आणि तुम्हाला कळतच असं नाही, असं एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. खूप छान लागतात पण छान, आणि आवडीने घरामध्ये सर्वजण खातात. आणि जाळी बघा ना, केवढी मोठी मोठी जाळी पडलेली आहे मस्त. तर मैत्रिणींना पहा आता जरा आणि बनवून पहा एकदा. हे आंब्याचे गोड आप्पे. तर चला बाय, परत भेटूया, काहीतरी वेगळं घेऊन येते.